गंगा वर्षते तुला निर्मळ गंगा शंकर माने माने या सद्भक्ताने 51 रुपये खंडेरायाच्या जोडी अर्पण राहणार चेरेकर या भक्ताने 51 रुपये दिलेला खंडेरायच्या नावानं शिवा मल्हारीचा येळखो खंडेराय महाराज की जय माळसादेवी माळसादेवी खंडोबा देवाला एकांतामध्ये म्हणते नाही बाबा देवा जगा जीवना ये रे मन मोहना देव चुकटीच्या भंडारासाठी लागतो भक्ताच्या पाठी ज्याने केला भंडाराचा मान त्याची घरा सोन्या चांदीची खान त्याच्या घरी सोन्या चांदीची खान आहे आणि ज्याने केला भंडाराचा अपमान त्याची क्षणात मोडीतो मान फिरवितो याला खेळ खंडोबा म्हणतात माणसाला होय होय देवा तू कुल स्वामिनी तू जगाची गमा वासराला हंबरत ग येडामा वासराला हंबरत ग थांबे हा सोडला जमत म्हणून सकाळीच देवऱ्यात जाऊ वाटत मला सकाळीच देवऱ्यात जाऊ वाटत सर्वांनी खंडोबाला पाहू वाटत जाऊ वाटत सर्वांनी अंबाबाईला पाहू वाटत सकाळीच देवऱ्यात जाऊ वाटत सकाळीच देवऱ्यात जाऊ वाटत आणि सर्वांनी मल्हारीला पाहू वाटत सर्वांनी खंडोबाला पाहू
आले देव स्वप्नात रामाच्या पारी आले देव स्वप्नात रामाच्या पारी आले देव स्वप्नात रात्र दिवस दिवा ध्यास मनात रामाच्या पारी आले देव स्वप्नात रामाच्या पारी आले देव स्वप्नात रामाच्या पारी आले देव स्वप्नात अग्नी रंजनी लावून मी उभी द्वारात आमच्या आवडते खंडरायचे भक्त महाराज प्रणव भाऊ पांचाळ दारारी कुरकेकर 51 रुपये दिल्याने खंडेरायच्या नावाने शिवा मल्हारीचा येळकोड खेळी रंजनी लावून मी उभी द्वारात सर्वांनी मल्हारीला पाहू वाटत सर्वांनी अंबाबाईला पाहू वाटत मला सर्वांनी अंबाबाईला पाहू वाटत सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत आणि सर्वांनी मल्हारीला पाहू वाटत सर्वांनी खंडोबाला पाहू वाटत आणि सर्वांनी खंडोबाला पाहू वाटत सडा सारवण केले सोहळ्यात रांगोळीचा थाट या देवाच्या दारात रांगोळीचा थाट या देवाच्या दारात रांगोळीचा थाट या देवाच्या दारात सडा सारवण मी केलं रांगोळीचा थाट या देवाच्या दारात रांगोळीचा थाट या देवाच्या दारात रांगोळीचा थाट या देवाच्या मला सर्वांनी वल्लरीला पाहू वाटत मला सर्वांनी खंडोबाला पाहू वाटत सर्वांनी अंबाबाईला पाहू वाटत सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत मला सकाळीच देवाऱ्यात जावं वाटत सर्वांनी मल्हारीला पाहू वाटत सर्वांनी मल्हारीला पाहू वाटत सर्वांनी खंडोबाला पाहू वाटत खुदळे वा 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 खुदळे इकडे घ्यायची राहणारे वा वा
लातुरकेकर या भक्ताने एकांतपत्री झालं खंडेरायच्या नावानं खंडेराव महाराज की जय. माणसा देवी हा देवा आणि खंडोबा देव आहेत. माणसं आपल्या खंडेरायला म्हणते देवा कोण माणसा राणी हा देवा देवा काय झालं माणसा तुम्हाला किती वेळ झालं म्हणाले हो? काय म्हणून ही देवा ती देवा ही देवा ती देवा म्हणाले हो. मला काय कळलं बरं हिंग हे आणि हिंग ते मला काय कळल कळत नाही ते बघ गाडं वाढलं गाडं वाढली आरडली मला हा शंभू कोयजाला शंभू सदानंदाचा कोण माणसा देवी हा देवा काय वेड्यासारखं काय म्हणाली हिंग हे देवा हिंग अहो हे देवा, देवा मला तुम्हाला काय कळलं कळणार नाही का? मला काय कळलं माणसा इथं आल्यापासून माझं मन नुसतं बन 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 करायलंय. दादा तिथला जोडान तिथला जोडान तिला पालिश केला हिची बनबनी जाते हिच्या टाळ ठेवलो का मन जाग्यावर नाही माणसा देवी हा देवा आपण भक्तासाठी अवतार घेतला हा आपल्याला धावा अवतार म्हणतात होय है ना मणिमल्ल्याचा नाश केलो गेलो अगं मुटक्याच्या ठेसा लागले लागल्या रक्ताचे पुर गेले पूर वाहिले आपण वाटेल ते कार्य केलं माणसा आपण अवतारी खाऊ कोण माणसा माणसा सुंदरी देवा सुंदरी म्हणाला होय हो. रुद्रभाऊ संदीपान पांचाळ आमचे चेहऱ्याचे राहणार आहे एवढं मोठं नाव सांगून सांगून चिल्लर नव्हते म्हणून राहू दे पकडायच पण चिल्लर नव्हते आपला होता शांब सदाशिवाचा आहे माणसा हा हा वर्णन करायची इथं गरज नाही होय कृष्णा सांगन मी रे यशोदेला काय छल तू सामा गोपिकाना नको येऊ तू माझ्या वाटेला तुला बांधीन मी रे उकडा चोर वाटेने घरामध्ये येतो सारध दूध चोरून खातो सासू मारील मला हसू येईल रे तुला कशी वाटना लाज जीवाला तुला बांधील मी रे उकडा आपण अवतारी का माणसा होय देवा आपले अवतार फार भरपूर आहेत हे आपला धावा अवतार आहे ज्यावेळेस कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये आमचे आवडते खंडेरायचे भक्त महाराज गुरु रे भगवान महाराज पांचाळ राहणार लातूरकर या सुद्धा भक्ताने खरोखर या वाग्याचा अति आनंद वाटला म्हणून एक कान बद्रीदान खंडेरायच्या नावानं शिवा मल्हारीचा येळकोट घे सदानंदाचा खंडेराव महाराज कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये हा तू मुरली म्हणून राहिलीस माणसा होय देवा विष्णूच्या अवतारामध्ये तू माझ्या संग महादेवाच्या अवतारामध्ये पार्वती देवी हा खंडोबाच्या अवतारामध्ये तू असणारी माळसराणी होय देवा देवा खरंच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले म्हणा कांदा रे मला तुझ्यासाठी आले म्हणा कांदा रे मी तुझ्यासाठी आले म्हणा काय करत नव्हतं रे माझ्या मना काय करत नव्हतं रे माझ्या मना अरे तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले मना
चेरेकर या सुद्धा भक्तांनी 51 रुपये दान खंडेरायच्या नावानं शिवा मल्हारीचा राहणारी कुरकेकर हाय त्यांचं बघला घर जरा ध्यानात तर वागोबा वाग्या मुरळी तुमच्या माय बहिणीला लावलं काय या काय लावलं सांगा नीट. पागल आम्हाला शिवाय दिवलंस काय वाग्या मुरळीच्या माईला लावलं म्हणजे वाटलं तुम्हाला मग आम्ही दोघे सख्खे भाऊ सख्खे भाऊ एका माईचे 1000 बापाचे 1000 नावाची हजारे 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 1000 बाप म्हणजे अवघड वाटत नाही. अरे तुझ्या बापाला बाप होता का नाही? बिलकुल त्याच्या बापाला बाप आजा आज्याचा बाप पंजा पंजाचा बाप ही कोणत्या म्हणजे एवढं तर म्हणला हे परंपरा आहे त्याचा बाप हो, त्याचा बाप. म्हणून इथे 1000 तर म्हणला हा बाहेर गेले 10-5 म्हणतात चांगलं काय हो आम्ही दोघे सख्खे भाऊ सख्खे भाऊ गेलो होतो आम्ही निघालतो जिजूरला मैलारला महिलाला आधी मैलार निघालतो गुड मैलार आहे इथून किती बी देव करा जात असताना वागोबा काय झालं तुमची मायन मुरळीची बहीण बहीण वाटेमध्ये गाठ पडले बघा गाठ पडल्याबरोबर काय झालं तुमच्या मायने हा मुरळीच्या मायने पटापट पाया पडल्या कुठं पाया पडल्या तुमच्या पाया पडल्या आम्ही माग हाय काय केली खंडोबा देवाची वाग्या मुरळी पंड योग्य आहे तुमच्या पंड मध्ये हात घातलो हात घालून त्या मायला तिच्या बहिणीला लावलो अरे काय लावलं लंटी घालून म्हणालायस का होय दंडा लावलो म्हणलो ये लंटीत म्हणते मग तुझ्या मायने दिली 20 रुपये आणि हिच्या बहिणी तसं आणू बहिणीने दिली शिवा नाही द्यायला. 10 रुपये दिली वजन टाकून बोला ते बहिणीवर फुल फुल हा फुल वाह हेलपाटा घालून का म्हणालाय सर मग दिल्या अच्छा सर म्हणा की मग गेल्या बरोबर आहा आमच्या तुझीचं फोडा म्हणल्या काय डोसक नारळ फोडा म्हणल्या असं वाटते का असं तू काय केलास गेला तुझीचं फोड नको काय नारळ असं कुठं म्हणत आहेस? हेलपाटी देऊन का बोलायला
सदभक्तांना महिनाभर गंगाधर ओ एका जलधनी गवळण राडा दया दुधाचा अमचारी धंदा 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 ही का कराले मला अरे हो का ना चैन बिन घेतली का बघा बाईची चेन चोरते काय चैन चोर आहे का बघा पडून पडून काय बघायला पाय आज का नासल्यात म्हणाला नाचालले ना ते नाचालत आहे हे आम्ही खंडोबा देवाची वाग्या मुरडे तुमच्या पायाचा ना आम्हाला खंडोबा देवाला सोडले तुम्हा दोघाला आम्हाला दोघाला आम्हाला घोरवाडीच्या फिरायला सोडले का हा, तुला गुरुवारी कटवावं लागते कंदुरीचा आहेस वागोबा आहे का जागी बकरं घेऊन जा. तुमच्या बायाचा ना ह्या लोकाला कळला का विचारा वागोबा आहा. ह्या लोकाला नाच कळा नाही ह्या बायाचा बरं मागच कळाय नाही म्हणून तुमच्या बाया खाली पाय गर 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 फिरू राहिल्या आता परिमान लक 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 वरी मान लुक 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 मान हल्लाली हल्लाली. बरे बरे बर मधलं काय हाली लागली वागोबा कुठं काय झालं? हातामध्ये काय अरे हिच्या हातात गाठी आहे. हातात काय घाटीच्या मध्ये काय मुरळीने खून 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 लुळी वाजून नाचा तर तिला मुरळी म्हणावं नाही, ह्याला नाहीतर तिला हुरुळी म्हणावं ह्याला काय ह्याला हाड हलवायला हेड मासर म्हणून ठेवू नुसतं हलवीत राहू हे. हा? अरे देवा देवदासी येत आहे देवदासी न हो वागोबा नवा ही पक्क्या उदास येता अरे शिवा उतारी माताला मल्लारी शिवा उतारी माताला मल्लारी मला तर ठेवलं बालूला त्याचं मारुडी घोड्याला गेला बालूच्या बाहेरला त्याचं मारुडी घोड्याला गेला बालूच्या बाहेरला त्याचं मारुडी घोड्याला गेला बालूच्या बाहेरला शिवा उतारी मार्दंड मल्हारी शिवा उतारी मार्दंड मल्हारी मला तर ठेवलं बाजूला त्याचं मारुडी घोड्याला निघाला बाजूवाड्याला निघाला बाजूवाड्याला या भक्तांनी एक कान रुपये दिला खंडेरायच्या नावानं शिवा मल्हारीचा त्याचं मरण
वा इकून घ्यायचे राहणार रे या सद्भक्ताने माझ्या मार्थन लाच्याचे नाही 51 रुपये अर्पण खंडेरायच्या नावाने शिवम मल्हारीचा नाव सांगा डबल कोण कोण ऐकलं नाव शिवम भाऊ पांचाळ राहणार विकुडकेकर त्याने 51 रुपये दिले दान खंडेरायच्या नावानं शिवम मल्हारीचा शिवशंभूचा अवतार मल्हार मल्हार वचनाला लागला गणबाणचा भरतार विशाल ईश्वरा संभाळीने करा विशाल ईश्वरा संभाळीने करा सुमित्र गाव गाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला त्याच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला शिवांतरी मकरंद मल्हारी शिवांतरी मकरंद मल्हारी अनंत ठेवले मानला आमचे राजाराम पांचाळ इकून घ्यायचे राहणारे या सद्भक्ताने थांबा उलाले तोपर्यंत या सद्भक्ताने माझ्या मार्थंडाच्या चरणी हा दक्षिणार्पण केले बरं सांगती कोणती देवा ऐका वागोबा काय महाराज अंकिता ताई आहा कदम राहणार सावरगावकर या सुद्धा ताईने 51 रुपये खंडेरायच्या नावानं शिवा मल्हारीचा येळकोट गे अंकिता
ताई चिनी आहे का झोपी गेल्या बाई अरे समजी जागी आहे अनंत गुणाचा थोर गावना मैलाचा राजा खंडराव माझा खंडराव माझ्या भोळ्या शृंगाराचं गुणगान आहे माझ्या येडेदेवाचं गाणं आहे आधी माया शक्ती पार्वता देवी माळसा देवीचा अवतार आहे माणसा खंडेरायला एकांतामध्ये म्हणून राहिले देवा माझं मन लागणं गेले भगवंता मनाला माझ्या दिलाशा द्या हा देवा मनाला दिलाशा द्या म्हणून माणसा म्हणून आली खंडेरायाला माणसा नारी माणसा देवा आहा माझं मनाचं मन करमणूक करावं म्हणाले मन लागलाय माणसा हा का बरं ग काय माहिती का माझं मन गेलंय कुठं तरी मनात वाटे हाती घोडा पालखीत बसावे मनात वाटे देवाजीच्या पायी चालवावे मर्जी देवाची देवाची बरोबर काय काय बी म्हणते ग मन माझं मन मन- काय म्हणत नाही काय म्हणताय मनात वाटे हाती घोडा पालखीत बसावे मनात वाटे दूध मलिना तुप साखर असावी देवाजीच्या मनात आला भाजीला भेटावी मर्जी देवाची देवाची लक्ष्मीकांत भाऊ गंगाधर जाधव राहणार कुरकेकर या भक्तांनी 100 रुपयाची नोट मोडून 51 रुपये दिले दान खंडेरायच्या नावानं शिवा मल्हारीचा येळकोट गे परिपूर्ण त्या कामा माझी लाज तुला श्रीराम सरांनी हा देवा काय बी मनासारखं विड्यावणी करू नये काय तर खेळ खेळावा म्हणाले देवा खेळ खेळा म्हणतेस हा असं काय खेळ खेळावा आपण हे खेळू काय खेळू ते हे घे काय गजगे घे गजगे आपण खेळून देवा हा कोणी खेळावं गजगे असल्या पोरी सुरीनं खेळावं कसल्या या पूर्वाने त्या हिरव्या साडीच्या न गुलाबी साडीच्या पोरी सुरीनं गजगे खेळावं देवा पुरी सुरीनं हा हे पुरी सुरी येत होई बारक्या बारक्या पोरी आहे ती असं हा हे नाही खेळावं ह्याने खेळावं ते खेळ नको देवा दुसरा काय तर सांगा ठीक आहे आपण हे करू चंपा घे चंपा 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 नग देवा चंपा दगा तसल्या साडीच्या बायानं खेळावं असं हा काय खेळावं काय म्हणतेस हिला येत काय असं कबड्डी खो खो खेळावं नाही आपण चिरगुळा खेळावं चिरगुडा खेळावं तुम्ही बसा असं भांग मी तुमच्या पाठीवर बसते मला गाव माहित नाही गाव फिरवून आणा जरा मला भोळा शंकर म्हणतात माणसा देवी होय देवा वेड्यासारखं करू नको हा माणसाने हा देवा हे डावाचा छंद घेऊ नको नाही देवा बायाला खायला प्यायला लेवायला नेसायला मागाव बरोबर तुझी हाऊसा पूर्वी ना तुला जोडीन पांदीन फिरवीन तुला जोडीन पांदीन फिरवीन तुझी का दोबडाची अवलाद आहे पाणी बोबडीच नाही अहो देवा पाली पाली न म्हणाले पाली न खाली पाली पेंबर सातारा ह्या ग देवाने असं फिरवा म्हणाले म्याग पेमलपूरचा राजा ह्या ग महिला गडीचा राजा तेव मला रे माझा ग जाईन म्हणले जेजुरी लाले जीव मला जीव नाही ग. जाईन म्हणले जेजुरी लाले जीव मला जीव नाही ग.
असे बाबा म्हणत होते लोक अशी बाबा म्हणत होते लोक किल्ला पाहता माझी हल्ली सारी लाल भूक मलारी पाहता माझी हल्ली सारी लाल भूक मलारी माझा ग खंडोबा माझा ग वल्ली जेजुरी लाल जीवला जिंदगी ग जाईल वल्ली जेजुरी लाल जीवला जाईल वल्ली जेजुरी लाल जीवला महाराज देवीदास भाऊ अण्णाराव जाधव राहणार इकुरकेकर या सुद्धा भक्तांनी 101 रुपये दिले दान खंडेरायाच्या नावानं अगला कार्यक्रम ब्रेक के बाद ब्रेक के बाद
मानुमाळ साये देवाच्या दारी मधी शोभतो मल्हारी मधी शोभतो मल्हारी मधी शोभतो मल्हारी हे मानुमाळ साये देवाच्या दारी मधी शोभतो मल्हारी मधी शोभतो मल्हारी मधी शोभतो मल्हारी आमचे मालिक इकुरग्याचे राहणार आहे गोविंद माणिकराजी इकुरगेकर
मनसा देवी हट्ट घेतलाय हट्ट डाव घेतलाय. खेळा काय 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 हट आहेत देवा? जोघाट जोघाट. सुनील अंबादास जाधव जाधव या सदभक्ताने माझ्या मार्तंडाच्या चरणी 51 रुपये अर्पण केले. या सदभक्ताला खंडेरायाचा उत्तम आशीर्वाद सदानंदाचा. कोट घे खंडेराव महाराज की जय. नको म्हणता खेळा वाटलं होणारी हा होणारी कोणाला चुकल्या नाही. या कर्माची गती फार न्यारी या दैवाची लीला आहे सारी. नको ठेवू अभिमान अंतरी जीवन आहे रे दुपारची सावली. श्रीरामाला वली धाडिले द्रौपदीचे वस्त्र फेरिले. या तुकड्याची हाक घ्या कानी नका ठेवू अभिमान अंतरी. नको ठेवू अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली. आपण आज हा उद्या नाही. आज हा उद्या नाही. कवीने वर्णन काय केले सांगावं कुठं कुठं जाता कुठं जाता? मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर